बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी आणि निवासी सोसायट्यांमध्ये अनधिकृत पशुबळी आणि कत्तलीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलीस प्रशासनाकडे केली आहे। या संदर्भात त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवलंय। मीरा भाईंदर परिसरासह पुण्यातील काही भागांमध्ये सार्वजनिक स्वरूपात पशुबळी आणि कत्तलीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्याचं पत्रात नमूद केलंय। अशा घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असून सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता आहे। या कार्यक्रमासाठी कोणतीही प्रशासकीय परवानगी, आरोग्य विभागाचा परवाना किंवा कायदेशीर प्रक्रिया पाळली जात नसल्याचंही निदर्शनास आलंय। मिसाळ म्हणाल्या, पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक सलोखा जपणारं शहर आहे। अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आवश्यक आहे। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आपल्या पत्रात काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत। त्यात सार्वजनिक ठिकाणी किंवा निवासी सोसायट्यांमध्ये परवानगी विना पशुकत्तल करू नये अशा प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि पुणे पोलीस महापालिका, आरोग्य विभाग, संबंधित समाज घटक आणि स्थानिक प्रतिनिधी यांची तातडीची समन्वय बैठक बोलवावी याचा समावेश आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सीआयडी सारखी यंत्रणा कुचकामी आणि बिनकामाचे ओझे असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे। अजितदादांच्या अपघात प्रकरणात सीआयडी करत असलेला तपास बघता ही तपास यंत्रणा काय करते नेमकं हेच कळत नाही। सीआयडी सारख्या कुचकामी यंत्रणा म्हणजे बिनकामाचं ओझंच म्हणावं लागेल असंही ते म्हणालेत। अजित पवारांचा गत जानेवारी महिन्यात बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता। तेव्हापासून रोहित पवार या प्रकरणाचा पारदर्शक तपास करण्याची मागणी करत आहेत। या प्रकरणी महाराष्ट्रात गुन्हा दाखल करण्यास अपयश आल्यानंतर त्यांनी थेट कर्नाटकात जाऊन 0 FIR दाखल केला। त्यानंतर तो महाराष्ट्रात वर्ग करण्यात आला, पण त्यावर अद्याप तरी कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप केला जातोय। या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे। रोहित पवार म्हणाले, आदरणीय मुख्यमंत्री साहेब, अजितदादांच्या अपघाताला उद्या 4 महिने होतील। अधिवेशनात बोलताना तुम्ही गुन्हेगारांना पाताळातून शोधून काढण्याचा, सीबीआय चौकशीबाबत अमित शहा साहेबांकडे पाठपुरावा करण्याचा, तसंच कर्नाटकात नोंद झालेली 0 FIR महाराष्ट्रात वर्ग करून घेण्याचा शब्द दिला होता। आपण शब्द देऊन 2.5 महिने होत आले। या 2.5 महिन्यात काय कार्यवाही झाली हे आपणच सांगावं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांसोबत गेल्या 2.5 महिन्यांमध्ये आपल्या असंख्य बैठका झाल्या असतील। त्यामध्ये सीबीआय चौकशीचा मुद्दा आपण घेतला नसेल तर आज होणाऱ्या बैठकीत तरी हा मुद्दा आग्रहाने घ्यायला हवा। राष्ट्रवादीचे मंत्री उपस्थित असतील तर त्यांनी देखील पाठपुरावा करायला हवा। मित्र हयात असला किंवा नसला तरी मित्रासाठी मैत्री नेहमीच जिवंत असते, ही सर्वसामान्य जनतेची भावना असते। राजकीय लोकांसाठी ही भावना वेगळी आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रुपयाच्या घसरणीचा थेट लाभ परदेशात डॉलर्सच्या रूपात गुंतवणूक करणाऱ्या देशातील धनदांडग्यांना होत असल्याचा आरोप केलाय। या प्रकरणी त्यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आर्थिक संयमाची परीक्षा गरिबांकडूनच का, तथा आर्थिक संयम कामगार आणि ग्राहकांसाठीच ओझे का बनतो अशा विविध प्रश्नांच्या फेरी झाडल्यात। जागतिक बाजारात सध्या रुपयांची सातत्यानं घसरण होतीये। सध्या एका डॉलरसाठी 95.73 रुपये मोजावे लागत आहेत। या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी उपरोक्त आरोप केलाय। ते एका पोस्टमध्ये म्हणाले, एक अत्यंत गंभीर निरीक्षण आणि त्याहूनही गंभीर प्रश्न। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचं मोठं अवमूल्यन झालंय। यामुळं जीवनावश्यक वस्तू आयात करणं महाग झालंय। याचा परिणाम म्हणून महागाई वाढली आहे आणि सर्वसामान्यांसाठी किराणा, इंधन आणि वाहतूक महाग झाली आहे। पण भारतातील श्रीमंत आणि अतिश्रीमंतीच्या बाबतीतही हेच खरं आहे का? डॉलर मूल्यांकित मालमत्ता आणि स्विस बँकांमधील स्विस फ्रँकमधील भारतीयांच्या पैशांचं मूल्य वाढलं आहे। यामुळं त्यांची संपत्ती वाढली आहे। अलीकडे अनेक भारतीय कंपन्यांनी परदेशी कंपन्यांमध्ये हिस्सेदारी विकत घेतली आहे किंवा त्यांचं अधिग्रहण केलं आहे। त्यांनी आपली मालमत्ता परकीय चलनात ठेवण्याचा पर्याय निवडला आहे।
आकडेवारीनुसार 2025मध्ये 162 भारतीय कंपन्यांनी परदेशातील कंपन्यांच्या अधिग्रहणावर $18 अब्ज अधिक रक्कम खर्च केली. ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत 34% वाढ दर्शवते. अलीकडेच सन फार्माने ऑर्गनॉन अँड कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी पूर्णपणे रोख स्वरूपातील व्यवहारात $11.75 अब्ज देण्याचं मान्य केलं, असं ते म्हणाले. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकारिणीची एक नवी यादी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दप्तरी पाठवणार आहेत. या यादीत जुन्या कार्यकारिणीतील 3 नवख्या नेत्यांचा पत्ता साफ करून त्यांच्या जागी त्या पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या यादीत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या नेत्यांची वर्णी लागणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुनेत्रा पवार यांनी गत महिन्यात निवडणूक आयोगाला पक्षाच्या कार्यकारिणीची एक यादी पाठवली होती. त्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांचीही नावे नव्हती. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी या दोन्ही बड्या नेत्यांना पक्षाच्या कार्यकारिणीतून वगळल्याची चर्चा सुरू झाली होती. यामुळे पटेल आणि तटकरे नाराज झाले होते. त्यानंतर पक्षाने सारवासारव करत ही एक तांत्रिक चूक असल्याचं नमूद करत ती लवकरच दुरुस्त करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. ही चूक केव्हा दुरुस्त होणार याची उत्सुकता लागली असताना आता राष्ट्रवादीने केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाच्या कार्यकारिणीची नवी सुधारित यादी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नव्या कार्यकारिणीत सना मलिक, सुबोध मोहिते आणि प्रजापती या 3 सदस्यांची नावे वगळण्यात येतील. सना मलिक या पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या कन्या आहेत. त्यांच्या जागी मंत्री हसन मुश्रीफ यांना स्थान दिलं जाईल, तर सुबोध मोहिते आणि प्रजापती यांच्या जागी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. पण त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. ही यादी केव्हा पाठवली जाणार हेही अजून स्पष्ट नाही. पण उपरोक्त तिघांना सुधारित यादीत स्थान असणार नाही हे मात्र जवळपास निश्चित असल्याचं सांगितलं जात आहे. अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या भोंदू अशोक खरात आणि त्याच्या कारनाम्यांवर आता चित्रपट येणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा या प्रकरणातील एक कथित प्रमुख संशयित असणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार काय, अशी चर्चा सिने रसिकांमध्ये रंगली आहे. भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि अनेकांचे आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याचे महिलांसोबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रस्तुत प्रकरणात नाव आल्यामुळे रुपाली चाकणकर यांना प्रथम राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा लागला होता. या पार्श्वभूमीवर आता अशोक खरातच्या कारनाम्यांवर एक मराठी चर्चा येणार आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी तथा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. दीपाली सय्यद याविषयी बोलताना म्हणाल्या, बिग बॉस स्पर्धेतून बाहेर आल्यानंतर मला भोंदू अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली. एक असा बाबा समोर आला ज्याने सर्वत्र खळबळ माजवली. या प्रकरणी लवकरच एक चित्रपट येणार आहे. हा चित्रपट मी काढत नाही, त्याचे निर्माते वेगळे आहेत, पण त्यात एक कलाकार म्हणून मी तुम्हाला दिसेल. चित्रपटाची माहिती लवकरच सर्वांपुढे येईल, पण सर्वांनी अशा भोंदूंपासून सावध राहिलं पाहिजे. हा एकटाच खरात नाही, असे अनेक खरात कुठे ना कुठे लपलेले असतील. त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीवर जागरूक राहिलं पाहिजे. लवकरच तुम्ही मला भोंदू खरातच्या चित्रपटात पाहाल. प्रत्यक्ष पक्ष हा निवडणुकीची स्वतंत्र तयारी करत असतो, पण मला वाटतं की 2029 मध्येही महायुती म्हणून तिन्ही पक्ष निवडणुकीला सामोरे जातील. प्रफुल्ल पटेल हे काही कामानिमित्त बैठकीला उपस्थित नव्हते. प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेची पोटनिवडणूक लढवली नाही, त्यावेळेसच ते महायुतीकडे आहेत हे सिद्ध झालं होतं, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की महायुतीमध्ये अर्थ खातं हे आमच्या पक्षाकडे होतं, पण सुनेत्रा पवार या नव्यानेच उपमुख्यमंत्री झाल्यामुळे बजेट येणार असल्याने ते खातं नंतर राष्ट्रवादीला देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं, पण ते अद्याप दिलेलं नाही अशी भावना सर्व नेते मंडळींनी व्यक्त केल्या असल्या तरी सुनेत्रा पवार आज दिल्लीत गेल्या आहेत. यावर निश्चितच निर्णय होईल आणि भाजपा सन्मान राखेल असं मुश्रीफांनी म्हटलं आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालच्या बैठकीत आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत उभे आहोत असं सर्वच नेत्यांनी सांगितलं आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबाबत ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत तशा काही भावना त्यांनी व्यक्त केलेल्या नाहीत. आम्हाला टार्गेट केलं गेलं अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सुनेत्रा पवारांनी शपथ घ्यावी अशी सर्वांचीच इच्छा होती, पण या दोघांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला ही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की गोकुळची निवडणूक ही आम्ही महायुती म्हणून लढवणार आहोत. महायुतीचाच चेअरमन होणार हे फायनल आहे. सतेज पाटील यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे. मतदार यादी झाली की जागा वाटप काय ते मुख्यमंत्र्यांसमोर ठरेल. वेळेवर निवडणूक होईल. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील अनेक आरोपी महाराष्ट्रातील असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी आज शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी अचानक मंत्रालय परिसरात आंदोलन केल्यानं पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी खबरदारी म्हणून पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज मंत्रालयावर धडक देत नीट विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली. अचानक आंदोलन जमल्यानंतर पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी खबरदारी म्हणून पोलिसांनी सर्व आंदोलकांना पोलीस व्हॅनमध्ये बसवलं. तर दुसरीकडे आझाद मैदानावर क्लास चालकांचे आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीनंतर कोचिंग क्लासेस व्यवसायाची बदनामी होत असल्याचं म्हणत महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनने आंदोलनास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे नीट UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBIने बुधवारी आणखी 2 आरोपींना अटक केली. पहिल्या आरोपीचं नाव डॉक्टर मनोज शिरुरे असं आहे. ते लातूरचे रहिवासी आहेत. डॉक्टर मनोज यांनी एका कोचिंग सेंटरच्या मालकाच्या मुलासह 3 विद्यार्थ्यांना आरोपी PV कुलकर्णीकडून केमिस्ट्रीच्या प्रश्नपत्रिका मिळवून दिल्या होत्या. तर दुसऱ्या आरोपीचं नाव तेजस हर्षद कुमार शहा असं आहे. तो पुणे येथील डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकादमी या कोचिंग सेंटरमध्ये फिजिक्सचा प्राध्यापक आहे. त्याला नीट UG 2026 परीक्षेतील फिजिक्सचे लीक झालेले प्रश्न अटकेत असलेल्या आरोपी मनीषा हवालदारकडून मिळाले होते. CBI चौकशीत उघड झालंय की नीटचा पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला होता. सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आणि दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असलं तरी प्राथमिक माहितीनुसार काळजी करण्यासारखी कोणतीही परिस्थिती नसल्याचं सांगण्यात येत आहे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठीच शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या काही महत्त्वाच्या चाचण्या सुद्धा सुरू आहेत. वाढतं वय, सततचा प्रवास आणि राजकीय तसेच सामाजिक कार्यक्रमांमधील व्यस्त दिनक्रम लक्षात घेता डॉक्टरांनी नियमित आरोग्य तपासणीचा सल्ला दिला होता. त्यानुसारच शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही गंभीर समस्या नसून केवळ रुटीन चेकअपचाच भाग म्हणून विविध वैद्यकीय तपासण्या केल्या जात असल्याचं समजतं. त्यामुळे कार्यकर्ते आणि समर्थकांनी कोणतीही चिंता करू नये असंही सांगण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून सातत्याने लक्ष ठेवलं जात असून तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाऊ शकतो अशी माहिती मिळतीये. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत आहेत. राज्यभरातील समर्थकांकडूनही शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली जातीये. मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.